सर्वप्रथम मी बोलता महाराष्ट्र या चॅनलचा आभारी आहे की अनेक वेळा अन्यायाची दखल त्यांनी आपल्या माध्यमातून घेतली व न्याय देण्याचं कार्य त्यांनी केलं। आज आम्ही या ठिकाणी पाहिलेलं आहे की प्रशासनामार्फत अतिक्रमण मोहीम राबविण्यात आलेली आहे। ही मोहीम होती का हाल्याला ताप आली आणि पखालीला इंजेक्शन। नेहमी वेळेस पाहिलं मी की ज्यावेळेस अतिक्रमण येतं त्यावेळेस काहीतरी थातूरमातूर काम करायचं। आपल्या शहराची लोकसंख्या पाहता आज अफाट लोकसंख्या अशी झालेली आहे, 50,000च्या जवळपास लोकसंख्या आहे। हा मुख्य रस्ता आहे। माया बहिणी लहान लहान लेकरं या मुख्य रस्त्यातून जात आहेत। रस्त्याची नेहमीच अडचण होत आहे। असं काहीतरी ठोस भूमिका या ठिकाणी शासनाने घेतली पाहिजे की उड्डाणपुलापासून तर इंदिरानगरपर्यंत हा मुख्य रस्ता आहे हा 70 फूट झाला पाहिजे, अशी माझी आग्रहाची मागणी आहे। जेणेकरून सर्वांच्या हा या उपयोगी येईल, याची अडचण कोणाला येणार नाही। अनेक वेळेस आपण पाहिलं की लोकांनी अतिक्रमणासाठी लहान लहान गाड्या आहेत, पानटपरे आहेत, हे हटविणं आणि लहान गाडे हटविणं ही काही अतिक्रमण मोहीम नाही, ही सुळबुद्धी आहे, ही राजकीय द्वेष आहे, हे जातीवाद आहे। येणारी नगरपालिका निवडणुकीत तोंडावर आली असताना काहीतरी आपण करतोय हे दाखविण्याचा काही राजकीय नेत्यांचा हा कार्यक्रम आहे। मी तीव्र विरोध करतो, निषेध करतो आणि पुन्हा माझी मागणी आहे की उड्डाणपुलापासून ते इंदिरानगरपर्यंत हा मुख्य रस्ता 70 फूट झाला पाहिजे, अशी माझी आग्रहाची मागणी आहे। नसता येत्या काळामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशी मी या ठिकाणी मागणी करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।